नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. या पुढच्या आठवड्यासाठी आपल्याला काय गायडन्स आहे तो आता आपण बघायचं आहे. एक टॅरो डेक आहे आणि बाकीचे हे सगळे ओरॅकल कार्ड्स आहेत. दुसरं म्हणजे भगवद्गीतेचं आपण आज एक कार्ड ड्रॉ करायचं आहे आणि काय मेसेज आहे तोही बघायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तेच एक कार्ड ड्रॉ करून बघते. कनेक्टेड टू गॉड. जिनॉसिस हे कार्ड आलं आहे. मून मेसेज काय तो पाहू. A time to give rather than take. New moon in Virgo. आणि दूसरा मैसेज है बिलीव इन द इम्पॉसिबल. ब्लू मून. हाय ऑनर. टैरो कार्ड्स ड्रॉ करते. Bottom of the deck, Ace of Swords. Queen of Cups. King of Wands. The Lovers. Six of Wands. Knight of Pentacles. आणि बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वॉर्ड्स. या स्प्रेडचा विचार केला तर दोन दृष्टीने आपण एक करिअरच्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे एक शैक्षणिक दृष्ट्या या स्प्रेडचा विचार करू शकतो. म्हणजे त्यासाठी हा गायडन्स असू शकतो. कारण याचं की हे जे कार्ड आलेलं आहे ना, कनेक्टेड टू गॉड, हे नॉलेज दाखवतं. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ते ज्ञान दिलं. सो इथे नॉलेज देण्या किंवा घेण्यासंबंधी
किंवा मग एखादी ऑपॉर्च्युनिटी आहे जी करिअरमध्ये की ती एक रेअर ऑपॉर्च्युनिटी आहे मिळालेली आहे आणि त्यावरती तुम्हाला तुम्ही काय करावं या संदर्भाचा हा गायडन्स असू शकतो. त्या दोन बाबतीत मला असं दिसते, कारण रिलेशनशिप मला इथे जाणवत नाही आहे. सो जिनॉसिस हे कार्ड आहे ना, हे नॉलेज दाखवतो मुळात. जिनॉसिस हे जे नॉलेज आहे हे कुठल्या पुस्तकात वगैरे मिळणारं नाही आहे. सो हे स्वतःहून एक्सपिरियन्स केलेलं आहे. एखादं मिस्टिकल नॉलेज म्हणता येईल की जे कोणालाच माहीत नाही आहे. आणि एखादी व्यक्ती, जसं हा पक्षी आहे ना, हा यावरती फिरतो आहे ह्या चक्राभोवती. सो सतत एखाद्या गोष्टीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून जे नॉलेज मिळवलेलं असतं मिस्टिकल, सो अशा प्रकारचं हे नॉलेज आहे. जसे सायंटिस्ट असतात, त्या सगळ्या गोष्टी इनोव्हेट करतात, त्या प्रकारे म्हणजे जी गोष्ट कोणाला माहिती नाही आहे ती आता त्यांनी शोधून काढली, मग त्याचे फॅक्ट्स झाले. मग पुढची पिढी जेव्हा येईल, दुसरं कोणी जेव्हा इनोव्हेशन करेल, दुसरा कोणी सायंटिस्ट, तेव्हा त्याच्यासाठी हे जे नॉलेज आहे ना ते ॲज अ फॅक्ट असेल. मग तो दुसरं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करेल. सो हे एक म्हणता नाही, कालांतराने शोधून काढलेलं. तसं बघितलं तर काहीही आपण नव्याने निर्माण करत नाही. सगळ्या गोष्टी या ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आपल्या इथे आणि त्या शोधून काढल्या जातात आणि मग त्याचं ते नॉलेज होतो, त्याची हिस्ट्री बनते. सो हे अशा प्रकारचं नॉलेज आहे. सो इथे त्याचा एक रिफरन्स असा येईल की एखादं अशा प्रकारची नॉलेज घेण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी, टार्गेटसाठी खूप प्रयत्न करताय, खूप चक्रा मारताय इथे, आणि आता ती तुम्हाला संधी मिळाली. किंवा बिलीव्ह इन द इम्पॉसिबल, ब्लू मूनचं हे कार्ड आहे ना, हे दाखवते ही रेअर संधी आहे. किंवा ही जी चंद्राची फेज आहे ही वन्स इन अ वाईल येणारी आहे. सो ही संधी आहे जी तुमच्या लाईफमध्ये आलेली आहे, ती कदाचित पुढे रिपीट होईल का हे सांगता येत नाही. सो ही अचानकपणे आलेली, कारण बॉटम ऑफ द डेक एस ऑफ सोर्डचं कार्ड हे ब्रेक थ्रू दाखवतं. म्हणजे एखाद्या, आता यामध्ये कसं दाखवलं आहे, या व्यक्तीच्या हातामध्ये ही चावी आहे. काहीतरी गोष्ट तुम्ही अनलॉक करण्याचा प्रयत्न करताय, बराच प्रयत्न केल्यानंतर आता तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळालेला आहे असं दाखवणार आहे. सो करिअरमध्ये म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या म्हणा, तुम्हाला कुठली तरी एखादी संधी मिळाली किंवा एखाद्या गोष्टीबद्दल क्लॅरिटी मिळाली की आता तुम्ही पुढे जाऊ शकता, प्रोग्रेस करू शकता, अशा प्रकारची सिच्युएशन. किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र झालात, जसं पुढच्या प्रमोशनसाठी, किंवा एखादं कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहे की ज्यासाठी तुम्हाला ग्राह्य धरलं गेलं, किंवा तुमच्याकडे ते मेरिट्स आहे आणि ते तुम्हाला, जसं हे जे कार्ड आहे ना, कनेक्टेड टू गॉड, अर्जुनाला हे ज्ञान मिळालं. अर्जुनाला कृष्णाने आपलं विराट स्वरूप दाखवलं, म्हणजे प्रत्येकालाच ते बघायला मिळालं आणि त्यासाठी अर्जुनाला दिव्य दृष्टी कृष्णाने प्रदान केली आणि त्यानंतर त्याला ते भव्य स्वरूप पाहायला मिळालं. सो अशा प्रकारची एखादी संधी की जी रेअर आहे, फार बरीच जण प्रयत्न करत असतील पण तुम्हाला ती मिळून गेली आहे आणि आता त्याचा ॲक्सेस मिळालेला आहे त्याचा, अशा प्रकारचे की ते नॉलेज मिळवणं किंवा त्यावरती काम करणं, हे आता तुम्हाला त्यासाठी मार्ग खुले झालेले आहेत. सो इथे हा जो न्यू मून इन वर्गोचा आहे, अ टाईम टू गिव्ह रॅदर दॅन टेक, हे कार्ड सांगतं की आता तुम्हाला थोडं एक प्रकारे या संधीचं सोनं जर करायचं असेल, हाय ऑनरचं कार्ड सांगतं की तुम्हाला आता यामध्ये प्रोग्रेस करायची असेल, काहीतरी अचीव करायचं असेल, रिकग्निशनचं कार्ड आहे हे, तर त्यामध्ये जर मिळवायचं असेल तर तुम्हाला हा जो पिरियड आहे हा तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून काहीतरी सॅक्रिफायसेस मागतो आहे, किंवा तुम्हाला काहीतरी सरेंडर करण्याची गरज आहे, काहीतरी तुम्हाला सातत्यपूर्ण त्यावरती काम करणं, किंवा एक तुमचा वेळ किंवा कष्ट जे काय आहे ते इथे तुम्हाला देण्याची गरज आहे,
ही अशी एखादी संधी आहे की ती मे बी कदाचित पुढे रिपीट होणार नाही आहे. सो त्यासाठी इट्स अ टाईम टू गिव्ह रॅदर दॅन टेक, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एफर्ट्स घेण्याची गरज आहे असं यावरून दिसतं. सो टॅरो कार्डचा जर विचार केला बॉटम ऑफ ते एस ऑफ स्वोर्ड हा खूप मेंटल क्लॅरिटीचा पिरियड आहे. तुमच्या कुठल्या तरी बाबतीत मेंटल क्लॅरिटी मिळालेली आहे तुम्हाला आणि एखादी एक फ्रेश स्टार्ट तुम्ही अनुभवताय कुठल्या तरी बाबतीमध्येही. नॉलेज मिळवण्याची किंवा करिअरची एखादी संधी, प्रमोशन असेल, एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्याचे त्यामध्ये तुम्हाला आता पुढे डेव्हलपमेंट करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एक छान संधी मिळून गेली आहे. सो फर्स्ट कार्ड क्वीन ऑफ कप्स आणि किंग ऑफ वॉन्ड. आता क्वीन ऑफ कप्स ह्या दोन्ही ऑथॉरिटीज आहेत. सो हायली म्हणतात ना की परिपूर्ण एखाद्या बाबतीत. आता क्वीन ऑफ कप्स ही मेंटल पॉवर दाखवणारी आहे आणि किंग ऑफ वॉन्ड हे विल पॉवर. सो ह्या हायर ऑथॉरिटी आहेत त्यामध्ये. सो तुम्हाला आयदर तुमच्यामध्ये या आहेत, हे सगळे गुण आहेत ते तुम्हाला ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे किंवा ह्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या तुम्हाला तुमच्यामध्ये आणण्याची गरज आहे असं म्हणता येईल. क्वीन ऑफ कप्स ही मुळातच खूप नर्चरिंग आहे. सो एखादी गोष्ट नर्चर करणे, काळजीपूर्वक हाताळणे, त्यासाठी जे लागेल त्या गोष्टी करण्याची तयारी करणे. आणि दुसरं म्हणजे क्वीन ऑफ कप्स ही इंट्युटिव्ह आहे. काही गोष्टी तुमची स्वतःची इमोशनल पॉवर, मेंटल पॉवर यूज करणं एखाद्या गोष्टीमध्ये. म्हणता येईल की तुमचं जो तुमचं मन जे निर्णय देईल, तुमचं हार्ट फॉलो करणं हे क्वीन ऑफ कप सांगतं. जेव्हा तुम्ही यावरती काम कराल तेव्हा एकतर तुम्ही पूर्ण मेंटली बॅलन्स असणं गरजेचं आहे. क्वीन ऑफ कप सांगते तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या इंट्युटिव्हली करा. तुमचं मन काय सांगतं त्याचा एक तुमच्या मनाचा ठाव घ्या. कुठल्याही गोष्टीवरती डिसिजन घेण्यासाठी, काही करण्यासाठी तुमच्या मनाचा ठाव घ्या. इमोशनली स्टेबल राहा. एक हळवेपणा आणा थोडा मनामध्ये, असंही ते असे क्वीन ऑफ सांगतात. त्याचबरोबर ह्या दोन्ही ऑथॉरिटी आहे, दोन्ही कला, ह्या दोन्ही एक मनाच्या पॉवर्स तुमच्याकडे असायला. दुसरं एक म्हणजे थोडा हळवेपणा असायला हवा, इमोशनल पॉवर असायला पाहिजे, एक प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी असायला हवी. दुसरं म्हणजे किंग ऑफ वॉन्ड सांगतो की तुमच्यामध्ये पॅशन तुम्ही जागृत केलं पाहिजे, विल पॉवर आणायला हवी. दुसरा हा किंग ऑफ वॉन्ड हा पूर्ण जसं की क्वीन ऑफ कप्स आपलं मन हे जेव्हा आपण आपली इंट्युटिव्ह पॉवर वापरतो एखाद्या गोष्टीसाठी, आपल्या इंट्युशन वापरतो, मनाचा ध्यास घेतो, तेव्हा थोडंसं आपल्याला इंट्रोवर्ट व्हावं लागतं. पण किंग ऑफ वॉन्ड हा आउटवर्ड आहे. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या एक मनाची पॉवर वापरणार आहात तसंच तुम्हाला किंग ऑफ वॉन्ड सांगतं की थोडं आउटवर्ड म्हणजे तुमची क्रिएटिव्ह पॉवर ही बाहेरच्या जगात तुम्हाला वापरायची, कॉन्फिडेंटली राहायचं आहे. एक म्हणतात ना ही लिडरशिपचं कार्ड आहे किंग ऑफ वॉन्ड, की तुम्हाला काहीतरी लीड करायचं आहे. तो एक कॉन्फिडन्स, विल पॉवर तुमच्यामध्ये असायला हवी. तेवढंच तुम्ही इंट्युटिव्ह आणि थोडं कंपॅशनेट पण असायला हवं. सो ह्या दोन्ही आणि जेवढी सकारात्मकता तुम्हाला अंगी आणता येईल. सो तर लवर्सचं कार्ड तुम्हाला सांगतं की या दोघांचा समन्वय तुम्ही साधला पाहिजे. असं जेव्हा तुम्ही यावरती काम कराल तेव्हा क्वीन ऑफ कप्स आणि किंग ऑफ वॉन्ड ह्या दोघांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्यांचा समन्वय साधून तुम्हाला पुढे जायचं आहे, तर तुम्ही पुढे प्रोग्रेस करू शकणार आहात. असं 6 वॉन्ड. इनफॅक्ट हे जे हाय ऑनरचं कार्ड आहे ना तेच हे रिपीट आहे. 6 ऑफ वॉन्डचा मेसेज तो तेच आहे. सो म्हणजे आणि दुसरं म्हणजे क्वीन ऑफ कप्स ही एखादं विजन समोर असेल, एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला पूर्ण आपले 100% द्यायचं असेल तर आपल्याला त्याला पूर्ण मनाने आपल्याला त्यामध्ये समर्पण द्यावं लागतं, तेही दाखवते. सो एखादं विजन समोर ठेवून त्यामध्ये पूर्णपणे समर्पित व्हायचं. आणि दुसरं म्हणजे किंग ऑफ वॉन्ड हा पूर्ण कॉन्फिडेंटली त्यामध्ये
काम करायचं आहे असं. सो या दोन्ही क्वालिटीजचा समन्वय साधून, ह्या इंट्रोवर्ट आहेत, ह्या एक्स्ट्रोवर्ट आहेत, सो दोन्ही क्वालिटीचा समन्वय साधून तुम्हाला पुढे जायचं आहे. द लवर्सचं कार्ड सांगतो. 6 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारे तुम्हाला सक्सेसची गॅरंटी पण देते. हे कार्ड हे लाईक प्रमोशन किंवा अचिव्हमेंट, रेकॉग्निशन याचं कार्ड आहे. सो तुम्ही जर या करिअरमध्ये जर काही करू इच्छिता किंवा तू ह्या प्रोजेक्टवर किंवा कुठल्या नवीन गोष्टीवर जी संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे त्याच्यावरचे जे काम करणारं त्याच्या सक्सेसची गॅरंटी 6 ऑफ वॉन्ड देतं. आणि दुसरं म्हणजे नाईट ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला सांगते की जे तुम्ही कष्ट घेणार आहात यावरती, त्यामध्ये एक प्रकारचं सातत्य असणं गरजेचं आहे. हार्डवर्क असणं. कारण नाईट ऑफ हा नाईट आहे म्हणजे इनफॅक्ट लास्ट कार्ड आहे, म्हणजे तुम्हाला हे सातत्य हे लास्ट कार्ड म्हणजे हाच एक ॲडवाईस आहे की सातत्यपूर्ण कष्ट करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. हा स्ट्रगल करणं किंवा डिटर्मिनेशन, एखादी गोष्ट सातत्यपूर्ण करत राहणं, ही जी गोष्ट आहे ना, हे नाईट ऑफ पेंटॅकल्स दर्शवतं. सो तुम्हाला या गोष्टीवरती, या प्रोजेक्टवरती जे काही असेल त्यावरती तुम्हाला समोर एम ठेवून सतत प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. हा एक मेसेज आहे. सो आपण कनेक्टेड टू गॉड हा जो आहे ना 8व्या अध्यायातला 14वा श्लोक, तर ह्याचा मेसेज असा आहे, I am easily attained by the one who is constantly thinking of me without any deviation of mind and is constantly connected to me, O son of Pritam. So यामध्ये कृष्ण काय म्हणतात, मी त्यांनाच प्राप्त होतो जे न थकता सातत्यपूर्ण माझा विचार करतात किंवा माझी भक्ती करतात. सो इथे पण मेसेज असा आहे की तुम्हाला जसं हे अर्जुनाला दिव्य स्वरूप मिळालं आहे बघायला, तसं तुम्हाला जर यामध्ये जे काय आहे त्यामध्ये हाय ऑनर जर मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. जसं एखादे संस्कार असतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणायचे असतात, चांगल्या सवयी आणायच्या असतील तर त्या फक्त एकदा दोनदा काही करून आपलं उपयोग नाही, तर ते सतत आपल्याला एखादी संततधार असते, तशी त्या संस्काराची सतत धार आपल्या आयुष्यात व्हायला हवी. जसं सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जे दिवसा करणार ते रात्री, म्हणजे ती एखादी सवय जी चांगली जी आपल्या आयुष्यात आणायची असेल तर ती आपल्याला सतत जोपासावी लागते. मग काल केलं तसंच आज करायला हवं, आज केलं तसंच उद्या करायला हवं, या वर्षी केलं तसंच पुढच्या वर्षी करायला हवं. तसंच म्हणजे बराच काळापर्यंत आपण जेव्हा ती गोष्ट करू तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि आपल्या येऊन आपल्या त्या रोजच्या सवयीचा भाग होऊन जातात, असं एक सत्वगुणांमध्ये कन्वर्ट होतात. सो तशा प्रकारचं आहे की ही जर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, ते काही अचीव करायचं आहे, त्यावरती तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी या क्वालिटीज, एक पॅशन आणि आपली इंट्युएशन त्या जोडणं गरजेचं आहे त्याच्यासोबत. सो हा एक मेसेज मला या स्प्रेडमध्ये दिसतो. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.